नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणही समोर आलं होतं। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत। विशेष म्हणजे दिशाच्या कुटुंबियांनी पुढाकार घेत यात आदित्य ठाकरेंचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले। मात्र आता या प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देत म्हणणे सादर करण्याचे सुचवले आहे। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज का हे पटवून द्या असा सवाल उच्च मुंबई न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारलाय। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल आहे। आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी असा अर्ज ठाकरेंच्या वतीने देण्यात आलाय। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासह दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत होते। मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आदित्य ठाकरे यांना वाचवत आहे असं म्हटलं होतं। त्यानंतर दिशा सालियन प्रकरणात राज्य सरकारने तपासाचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी SIT स्थापन केली होती। दिशाचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघातामुळे झाला नसून हे खुनाचे प्रकरण असल्याचा आरोप राणेंनी केला होता। आता या प्रकरणात राशिद खान पठाण यांनी ही याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली होती। तथापि मूळ याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यापूर्वी याचिका का ऐकावी त्याबाबत याचिकाकर्त्यांना न्यायालयाचे समाधान करावे लागेल। त्यानंतर अन्य याचिका ऐकायच्या की नाही हे ठरवू असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिका का ऐकली जावी यासह ती करण्यामागील हेतू, प्रकरणाची सद्यस्थिती हेही पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्ट करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहे व याचिकेची सुनावणी 19 फेब्रुवारीला ठेवली आहे। दरम्यान दिशा हिने आत्महत्या केली नव्हती असा दावा करून तिच्या खुना प्रकरणी आदित्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि त्यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। 4 वर्षांपूर्वी 8 जून 2020च्या मध्यरात्री 2च्या सुमारास दिशाने आत्महत्या केली होती। परंतु दिशा आत्महत्या केली नव्हती तर तिचा खून झाला होता। घटनेच्या रात्री दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर एकाच परिसरात होते। त्यामुळे या सगळ्यांचे मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे। तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचे सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंग, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावे। या 2ही दिवसांचे या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंध CCTV चित्रीकरण तपासण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे। सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर बोलणे झाले होते। असेल तर त्याबाबत सखोल चौकशी आवश्यक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे। हे प्रकरण खूप वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्यावर टांगत्या तलवारीसारखं झालंय, पण या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला होईल। आता हे प्रकरण काय वळण घेतंय हे येत्या 19 तारखेलाच कळू शकेल। तुम्ही अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।